आवाज येतो माझा सर्वदूर। आता आपला भोजनाचा कार्यक्रम सुरू झाल्यामुळे या प्रसंगी बोलताना मी फार म्हणजे लांबून नाही परंतु राजुरावरून आलो। आपली मानसिकता विचार करून आणि इथं जे वक्ते बोलून गेले मला दुहेरी भूमिका पार पाडावी लागणार आहे। ती भूमिका म्हणजे मला इथं अध्यक्ष बनवलं आणि मला एका विषयावर भारतीय संविधान, धार्मिकता, अधिकार व स्वातंत्र्य या विषयावर विचार मांडण्याचं स्वातंत्र्य सुद्धा दिलं। सर्वप्रथम फुले आंबेडकर स्मारक समिती बुद्धविहार दीक्षाभूमी बोकरडह पडसगाव खुर्द यांनी विशेषतः डॉक्टर एस.बी. टेंभुर्कर, ॲडव्होकेट पी.डी. काटकर जे माझे बंधू आहेत त्यांचा फार आग्रह होता। रत्नापूरला मी कार्यक्रमात असताना तिथं मला त्यांनी म्हटलं की आपको हमारे दीक्षाभूमी या एरियाचे नाव तुम्ही दीक्षाभूमीच म्हणता म्हणाल तर बुद्धविहार समिती दीक्षाभूमी बोकरडह पडसगाव खुर्द इथं तुम्हाला यायचं आहे। आता प्रश्न उपस्थित होतो की या लोकांनी मला बोलावल्यानं संधी दिली परंतु पब्लिसिटी ज्या बाबीची झालेली आहे तुम्हाला माहित असेल की जो माणूस तुमच्यापर्यंत तुमच्या समोर उभा आहे तो तुमच्या हायकोर्टच्या ॲट्रॉसिटीच्या केसेस विनामूल्य लढतो। विनामूल्य ॲट्रॉसिटीची केस मी त्यावर बोलणार आहे, पुढे वार्तालाप करणार आहे। परंतु लोकांची लोकसंख्या पाहता ज्या माणसाचा वेळ 5 मिनिट महत्वाचा असतो तो माणूस इथं बसलेला आहे आणि इथं बौद्ध धम्माची व्याख्या सुरू होती। ठीक आहे, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मी माझ्या जगण्याचा आधार मानतो। काय बोललो मी? ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा मी माझ्या जगण्याचा आधार मानतो आणि त्यांची विचारधारा केवळ भाषणापुरती किंवा पुस्तक लिहिण्यापुरती नसून कृतीशील अंमल करतो त्या अशा प्रखंड विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझं अभिवादन। त्यांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले, त्यांचे गुरु तथागत बुद्ध, जगाला शांतीचा आणि मानवतेचा संदेश देणारे तथागत बुद्ध त्यांच्याही प्रतिमेस माझं विनम्र अभिवादन। आणि इतरही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये ज्यांनी आपलं सर्वस्व ओतून दिलं असे त्या सर्व महान क्रांतिकारी योद्ध्यांना सुद्धा माझं विनम्र अभिवादन। माझ्यासोबत राजुरावरून आलेले तुम्हाला माहित असेल की 3-3, 4-4 लोक कशासाठी साहेब घेऊन फिरतात हा प्रश्न तुम्हाला काही प्रमाणात मनात यायला पाहिजे होतं। इन्सेंटिव्ह मुद्दे घेऊन मी सतत लढत आलेलो आहे। इन्सेंटिव्ह म्हणजे समाजाशी जवळीक असणारे अत्यंत महत्वाचे गांभीर्याचे मुद्दे मी प्राचार्य, प्राध्यापक, अधिव्याख्याता असतानाही लढलो। महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष समाज क्रांती आघाडीचा असतानाही लढलो आणि वकिली व्यवसायात आल्यानंतर तर मी तुम्हाला सांगतो की समाजातले महत्वाचे विषय विनामूल्य लढण्याचं प्रण मी घेतलं हायकोर्टापर्यंत। आणि म्हणून माझ्या अवतीभवतीला पुन्हा काही लोक येणार होते दुसरं वेकेल करून तर माझ्यासोबत
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय कुमार उपरेजी, समाज क्रांती आघाडीचे राजुरा तालुका अध्यक्ष ऋषीजी वाघमारेजी, तिसरे यवतमाळवरून त्यांना वाटलं की डॉक्टर साहेबांना आपण बऱ्याच दिवसांनी ऐकलं नाही, ते डॉक्टर धनराज वानखेडे यवतमाळ आणि YouTube माझे भाषण संपूर्ण देशभर चालतात, परंतु मी माझं कधी YouTube ओपन केलं म्हणजे YouTube काढलं नाही आणि YouTube वर भाषण टाकले नाही, परंतु काही लोक माझ्या जीवापार प्रेम करतात. आपल्याच परिसरातील माझ्यासोबत आलेले बहुजन जागरणचे संपादक, बहुजन जागरण YouTube चॅनलचे संपादक खेमचंद मेश्रामजी, आणि मला सांगण्यात आलं की साहेब आपणास ऐकण्यासाठी काही लोक आले आहेत. आम्ही काही ठिकाणी तुम्हाला पूर्ण ऐकू शकलो नाही, त्यामुळे बरेच लोक मला असे बोलले की साहेब तुम्ही यावं, तुम्ही येण्याचं टाळू नका. आणि म्हणून मी इथं आवर्जून मला वाटलं की मी नेहमीच सांगतो, मी माणसं मापत नाही, मी डोके मापतो. माणसं भरपूर येतील, पण महत्वाची आणि डोक्याने शाबूत असणारी जर माणसं असतील तर ते नक्की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मिशन पुढे नेतील, यावर माझा विश्वास आहे. या ठिकाणी विषयाची सुरुवात करताना मला सॉक्रेटिस आठवले. सॉक्रेटिस जगाचा खूप मोठा तत्ववेत्ता होता. सॉक्रेटिसचं एक कोटेशन होतं, लोक खाण्यासाठी जगतात, मी जगण्यासाठी खातो. आपल्या समाजातली लोक सुद्धा सॉक्रेटिसनी हे कोटेशन का वापरलं असेल? सॉक्रेटिसने जेव्हा देवाचं अस्तित्व नाकारलं होतं आणि तेव्हा सॉक्रेटिसची राज दरबारी कंप्लेंट झाली आणि सॉक्रेटिसला शिक्षा झाली. शिक्षा विषाचा प्याला सॉक्रेटिसला बोलण्यात आलं की सॉक्रेटिस महोदय, त्यांच्या शिष्याने सुद्धा विनंती केली की तुम्ही माफी मागा, तुम्ही म्हणा, तुम्ही राजाज्ञा मान्य करा, तुम्ही देवाचं अस्तित्व मान्य करा. सॉक्रेटिसने म्हटलं की पीपल विल आस्क द क्वेश्चन टू दिस किंगडम, व्हाय डज सच ए फिलॉसॉफर सुसाइडेड हिमसेल्फ बाय टेकिंग पॉइजन. सॉक्रेटिसने म्हटलं की या राजाला उद्या प्रश्न विचारतील, एक विद्वान माणूस विष प्राशन करून राजाची शिक्षा माफी मागण्याऐवजी विष प्राशन करतो, तेव्हा या राजाला निरुत्तर व्हावं लागेल. आणि पुढे सॉक्रेटिस आणि अरिस्टॉटल आणि प्लॅटो ही फौज आणि शिष्य गुरूंची, आणि या देशामध्ये फिलॉसॉफी म्हणजे प्लेटो आणि प्लेटो म्हणजे फिलॉसॉफी असं समीकरण झालं. त्यावेळेस सॉक्रेटिसने म्हटलं होतं की लोक खाण्यासाठी जगतात, मी जगण्यासाठी खातो. अरे त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शूरवीर ना तुम्ही. काल परवापर्यंत तुम्हाला भाकरीचा दाना नव्हता, पण आज तुम्ही इथं बुद्ध धर्माच्या चर्चा झाल्या, अध्यक्ष म्हणून 5 मिनिट त्यावर बोलेल आणि त्यानंतर मी संविधानाच्या विषयावर बोलेल. बौद्ध धम्म म्हणजे खूप काही तत्वज्ञान सांगायची आवश्यकता नाही. जो ज्ञानाला शरण जातो, बौद्ध म्हणजे बुद्धिस्ट म्हणजे विजडम म्हणजे शहाणपण, आणि जो शहाणपणाला शरण जातो त्याला पाली येते का नाही याचं काही लेनदेन नाही, त्याला काय येतं काही नाही त्याला लेनदेन नाही. जो बुद्धिवादाला शरण जातो, जो विज्ञान स्वीकारतो, जो अंधश्रद्धा नाकारतो, जो देवाच्या अस्तित्वाला नाकारतो, जो आत्मा नाकारतो आणि जो मानवतावाद स्वीकारतो आणि बाबासाहेबांचा लढवय्या म्हणून काम करतो, तो खरा बुद्धी, बाकी थोटान काही कामाचं नाही. मित्र हो,
इथं जे बोलून गेले डॉक्टर सरोज वाणी, डॉक्टर बाबा वाणी, डॉक्टर नीरज मोदी आणि ऋषीजी वाघमारे, 4 वक्त्यांचं मी भाषण ऐकलं. आपल्या क्रिया प्रक्रिया मी नेहमीच ऐकत राहतो. अध्यक्ष या नात्याने मला वाटलं नव्हतं मी अध्यक्ष असणार. आपण मला अध्यक्ष बनवलं, आपला आभारी आहे. त्यामुळे या वक्त्यांनी मांडलेल्या विचाराला पूर्णतः मी सहमत नाही. का सहमत नाही असं तुम्ही प्रश्न विचाराल. अध्यक्षाचं काम असते तुमच्या विषयाचं एनालिसिस करणं. मित्र हो, आपण जो धम्म स्वीकारला, इथं ऋषीजी वाघमारे बोलून गेले. 1956ला 14 ऑक्टोबरला आणि 16 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तर बौद्ध धम्माची दीक्षा देत असताना आणि बाबासाहेबाचा धम्म हा जगावेगळा धम्म आहे. हे पूजा अर्चा पाखंड हे हिनयान महायान वज्रयान आहे. हिनयान महायान वज्रयान यानाशी थेरावादाशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नवयानाचा कुठलाही संबंध नाही. अत्यंत विवेकपूर्ण आणि एम.ए. आंबेडकर विचारधारा केल्यानंतर बोलतो, देशाचं कॉन्स्टिट्यूशन वाचल्यानंतर बोलतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्म हा संपूर्ण जगावेगळी, ज्याला म्हणतो जगाला एक नवा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. ज्या श्रीलंकेची धार्मिक अतिताटर देश म्हणून गणना होते, ते श्रीलंका आज देशोधडीला लागलेली आहे. तिथं अन्न खायला 2 वेळेचं मिळत नाही. तिथला धम्म महायान बाबासाहेबांनी आम्हाला दिला नाही. ज्या जपान मध्ये भिक्खू लग्न करतो आणि धम्म सांगतो, तसाही धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला नाही. चीन मधला जो धम्म आहे तोही धम्म बाबासाहेबाला दिला नाही. बाबासाहेबाच्या पूर्वी मद्रास मध्ये लोक एका पहिल्या माणसाने बुद्धिझम स्वीकारलं होतं. बाबासाहेबानंतर आपल्याकडे तिबेटी बुद्धिस्ट वगैरे दिसतात. या धम्माशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्माचं काही कुठेही काय म्हणता येईल समझोता होऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल की ऍडव्होकेट डॉक्टर सत्यपाल कातकर साहेब तुम्ही असं का म्हणता. हे सर्व रूढी, आडंबरा, अंधश्रद्धा, अंधविश्वास, पाखंड यातून बाहेर काढण्याचं बाबासाहेबांनी काम केलं आणि संपूर्ण जगाला नवयान दिलं. नवयानामध्ये बाबासाहेबांनी जगाचे संदर्भ नाकारले. जसा पहिला प्रश्न बाबासाहेबाला पडला होता तथागताच्या परिवाराच्या बाबतीत, जगाच्या नवयान, हिनयान, महायान, वज्रयान, थेरायान मध्ये कुठल्याही विद्वानाने येऊन माझ्याशी डिबेट करावं. या हिनयान, महायान, थेरायान मध्ये, थेरावाद मध्ये काही तर असे मंत्र बोलतात. हे तिबेटी जे बुद्धिस्टांना म्हणतात, ते जादू टोण्यावर विश्वास करतात. महायानामध्ये तर पूजा अर्चाच रात्रंदिवस होत राहते. हिनयानामध्ये तेच चालते. आणि नागार्जुनासारखा तुम्ही पाहिला असाल की 5 नागाचा फण असणारा, त्याच विद्यापीठामधून मी एम.फिल आणि पी.एच.डी केलेला आहे, आचार्य नागार्जुना विश्वविद्यालय. सांगायचं तात्पर्य असं आहे की हे सर्व आडंबर बाबासाहेबांनी दूर काढलं आणि बुद्धाच्या परिवृद्धेवर पहिला प्रश्न बाबासाहेबांनी आपल्या इंट्रोडक्शन मध्ये उपस्थित केला होता. बाबासाहेब म्हणतात की बुद्धाचा जो परिव्रजा जी बुद्धाने घेतली, जगाच्या हिनयान महायान मध्ये सांगण्यात आले आहे की परिव्रजा बुद्धांनी म्हातारा पाहिला, बुद्धांनी कुष्ठरोगी पाहिला, बुद्धांनी जाताना प्रेत पाहिलं. बाबासाहेब प्रश्न विचारतात की असं बुद्धांनी पूर्वी कधी पाहिलंच नव्हतं का. पाहिलंच नव्हतं, नक्कीच पाहिलं होतं, परंतु हिनयान महायान मधील हे संदर्भ नाकारून बाबासाहेब लिहितात की बुद्धाची तथागताची परिव्रजा शाक्य कोलीय वंशामध्ये रोहिणी नदीच्या पाण्यामुळे वाद झाले. युद्ध होऊ नये म्हणून संघाच्या विरोधात जाऊन जे तथागतांनी मत मांडलं आणि तिसरी शिक्षा म्हणून बुद्धांनी परिव्रजा स्वीकारली. हे बाबासाहेब
सांगतात हे जगाला दिलेलं नवयान आहे, हे जगाला दिलेलं काय आहे? नवयान आहे. थेरावाद हिनयान वज्रयान नव्हे, पूजा पाठ नव्हे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब दुसराही प्रश्न उपस्थित करतात. हे सर्व धागे बांधा. प्रत्येकाच्या हाताला धागे बघतो, धागे बांधून लोक दिसतात. भिक्खू कडून म्हणा की कोणाकडून म्हणा, तुमच्या श्रद्धा निष्ठाला आज पोहोचवण्याची माझी नक्कीच इच्छा नाही. तुमच्या धाग्यात जर ताकद असेल तर त्या धाग्यात का ताकद नाही? तुम्ही पालीमुळे शुद्ध होत असतात तर संस्कृत म्हणून ते काय शुद्ध होत नसतील? अरे त्याच आपण अनुकरण करायचं होतं तर बाबासाहेबाला बुद्धिझमचं प्युरिफिकेशन करून शुद्धता करून बौद्ध धर्म देण्याची काय आवश्यकता होती? आणि म्हणून बाबासाहेब पुढचा प्रश्न उपस्थित करतात आर्य सत्यावर. 4 आर्य सत्य बाबासाहेबांनी नाकारली, जे भिक्खू तुम्हाला जबरदस्तीने सांगतात. परित्राण पाठ, 4 आर्य सत्य, घरात होणारी पूजा अर्चना हे आडंबर आहे. कारण बुद्धाचा धम्मा बाबासाहेबांनी दिलेला नवयान हे कधीही पूजा पाठीमध्ये राहू शकत नाही. या धम्मा नवयानामध्ये मिलावट करण्याचं काम काही पोट भरू लोक करत आहेत असं म्हटलं तरी वाईट म्हणून घेऊ नका. कारण बाबासाहेबांनी विज्ञानवादी बौद्ध धम्म स्वीकारला. बाबासाहेबांनी सांगितलं की संपूर्ण पाखंडवाद प्युरिफिकेशन करायचं. तसंच 4 आर्य सत्याच्या बाबतीत बाबासाहेब प्रश्न उपस्थित करतात. जन्मताही दुःख आहे, जगतानाही दुःख आहे, मरतानाही जर दुःख असेल तर मग बुद्धाच्या तत्वज्ञानाचा उपयोग काय? काय प्रश्न उपस्थित करतात बाबासाहेब? जन्मता दुःख आहे, 4 आर्य सत्यामध्ये सांगण्यात जाते. जगताना दुःख आहे, मृत्यूला दुःख आहे आणि त्याही नंतर दुःख आहे. तर मग तथागत बुद्धाच्या तत्वज्ञानाचं नेमकं कुठला अर्थ लावायचा? बाबासाहेब म्हणतात हे सर्व तथागताच्या मूळ तत्वज्ञानामध्ये काही भोंदू लोकांनी स्वतःचं पोट भरण्यासाठी केलेली मिलावट आहे आणि यावर हेच तत्व सुद्धा बाबासाहेब नाकारतात. आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेलं वज्रयान हिनयान महायान नाही, ते जगाला दिलेलं नवयान आहे. त्यानंतर बाबासाहेबांनी पुढे 4था प्रश्न मी घेतो, मधातला प्रश्न सोडतो कारण मला वेळ कमी आहे. मी लगेच माझ्या गावाला निघून जायच्या तयारीत आहे. कारण आज मी तुमच्या गावाला आलो. विचार करा, आज माझ्या हायकोर्टाचं एट्रोसिटीचं मॅटर सोडून आलो. एट्रोसिटीला मी प्रोटेक्ट करून आलो की आमची एट्रोसिटी आर्टिकल 17 एबोलिशन ऑफ अनडिस्प्युटेड पासून ज्याच्यावर SC/ST प्रिव्हेन्शन ऍक्ट 1989 मध्ये झाला, तरीही आज आमच्यावर अन्याय अत्याचार होत आहे. त्या अन्याय अत्याचाराचा FIR रद्द करण्यासाठी काही मंडळी गेली आहेत आणि माय माऊल्यानं तुमचं टेम्पल मुक्त नाही झालं तर काही फरक पडत नाही. कारण तो महायान आणि हिनयानाचा एक भाग आहे. कारण बाबासाहेबांच्या ते मी बोलणार आहे 1949 बुद्धिस्ट टेम्पल ऍक्ट आहे आणि मी म्हटलं की तर गेलं पाहिजे, बोललं पाहिजे, लोकांना सत्य सांगलं पाहिजे, लोकांना सत्य कळलं पाहिजे. आणि त्या एट्रोसिटीच्या केसला बाजूला सांगून मी इथं आलो कारण तुम्हाला सांगण्यात आलेला धम्म कधी बाबासाहेबाला अपेक्षित धम्म फार कमी लोक सांगताना दिसतात. बाबासाहेबांनी भिक्खूच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला. धम्माचा प्रचार आणि प्रसार कोणावर अवलंबून असतो? त्या धम्माच्या गुरुवर अवलंबून असतो. आमच्या गुरु बनण्यामध्ये कुठल्याही पात्रता नाहीत, कुठल्याही पात्रता नाहीये. जसं काजी बनण्यासाठी कायदा आहे, काजी बनण्यासाठी कायदा आहे, आपला कुठला कायदा नाही आणि आपलं कुठलं काही नाही, तरी आपण चाललो सांगत की आपण अमक करत आहोत तमक करत आहोत. आणि म्हणून मी इथं यासाठी आलो की सांगितलं की बाबासाहेबांनी जो 4था अत्यंत महत्वाचा प्रश्न उपस्थित केला होता तो भिक्खूवर. बुद्धाचं भिक्खू क्रिएशन करण्यामागचं उद्दिष्ट काय असेल? बाबासाहेब प्रश्न विचारतात. काय तो चांगला फिलॉसॉफर, मार्गदर्शक आणि मित्र बनावा म्हणून बाबासाहेब याच्यावर प्रश्न उपस्थित. बाबासाहेब म्हणतात की काय बुद्धा
समाजाचं भिक्खू क्रिएशन करण्यामागचं उद्दिष्ट की ही शुड बी सोशल ड्युटी पर्सन फॉर द सोशल वेलफेअर विंग, समाजाच्या उत्थानासाठी, समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या म्हणजे ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत आणि समाजामध्ये जाऊन त्यांचं कल्याण चिंतण्यासाठी असा सोशल वेलफेअर वर्कर असा म्हणून बाबासाहेबांनी भिक्खूचं क्रिएशन निर्मिती केली. बाबासाहेब म्हणतात की नक्कीच हा भिक्खू कसा असावा, परफेक्ट पर्सन बनणारा नसावा. परफेक्ट पर्सन म्हणजे पूर्ण पुरुष बनणारा नसावा. पूर्ण पुरुष म्हणजे कामन माणूस जसं लग्न करतो, कामन माणूस संपदा धारण करतो, कामन माणूस पूर्ण एसीच्या बंगल्यात राहतो, कामन माणूस कार घोडा गाड्या घोड्या विकत घेतो, कामन माणूस आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीला जन्म देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात परफेक्ट पर्सन इज नॉट युजफुल फॉर द प्रोपोगेशन ऑफ बुद्धिझम. पूर्ण पुरुष बनणारा भिक्खू हा कधीही कोणाचंच कल्याण करत नाही ना कुठल्या धर्माचा प्रचार करत नाही. फक्त तो दान परिमता सांगतो, समाजाला गुमराह करतो, समाजामध्ये अंधविश्वास निर्माण करतो, समाजाला धागे दोरे बांधायला सांगतो. तुम्हाला माहित असेल नागपूरच्या भिक्खुनीला मारून टाकलं. समाजामध्ये जे वाईट गोष्टी दिसत आहेत, एक ऍडव्होकेट म्हणून सांगतो सर्वात जास्त डिवोर्सच्या केसेस ह्या आपल्या समाजाच्या आहेत. ज्या समाजामधून मी आलो त्या घरामध्ये जाऊन समुपदेशन करणं हे कोणाचं काम आहे? बुद्ध आपण पाठ स्वीकारतो त्या काळातले ते समुपदेशक होते, त्यांनी समाजाला योग्य दिशा दिली. हे आम्हाला शिवून बुद्धिझमची दीक्षा देतात, इतर कुणालाही बुद्धिझम सांगत नाही. 10 पारामिता सांगतील, दानाचं महत्व सांगतील. आणि भिक्खूचं स्तोम वाढलं, हायकोर्टामध्ये भिक्खूच असतो, सिव्हिल कोर्टामध्ये भिक्खू दिसतो. 13 वर्ष केसेस आमच्या सारख्यावर कोणी लावल्या होत्या, थोडासा इतिहास बघा तुम्हाला कळेल. आणि या भिक्खूच्या स्तोम मध्ये समाजामध्ये आडंबर वाढत आहे आणि धम्माचा प्रसार पाहिजे तसा होत नाही. आणि म्हणून ही जबाबदारी कोणाच्या खांद्यावर आहे? ही जबाबदारी तुमच्या, ज्या आंबेडकराला प्राणपणाने मानतात, ज्या आंबेडकराला सर्व ज्ञानाने मानतात. हे माझे प्रश्न नव्हे. घरी जाऊन बुद्ध आणि धम्माचं बाबासाहेबांचं इंट्रोडक्शन वाचा. त्या पलीकडे बाबासाहेबांनी सांगितलं बुक पार्क बुद्ध आणि धम्मामध्ये पंचशील भिक्खूसाठी व्रत आहे आणि उपासकासाठी ऑब्झर्वेशन आहे. सांगायचं व्हॉलेंटरी बाबासाहेब म्हणतात. सांगायचं तात्पर्य असं की जगाचे अनेक संदर्भ हिनयान महायान वज्रे यांचे बाबासाहेबांनी नाकारले. आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेला धम्म हा आडंबर अंधश्रद्धेचा भाग नव्हे, तो पाली पाटिक पोपटपंची नव्हे. बाबासाहेबाचा धम्म हा विज्ञानवादी, आत्मा नाकारला, देव नाकारणारा, मानवतावादी, माणुसकी जोपासणारा, कोणाप्रती जेलसी नसणारा, सर्वांचं कल्याण करणारा, एका दुःखाला मदत करणारा, कोऑपरेशन करणारा जो कोणी व्यक्ती असेल त्याला पंचशील येते का नाही येते किंवा तो काय करतो, परंतु ज्याच्यामध्ये ह्युमॅनिझम आणि विज्ञानवान आणि आत्मा आणि देव नाकारता येत असेल तो हुवेर इट मे बी ही इज अ बुद्धिस्ट, ही इज अ बुद्धिस्ट. बाबासाहेबांच्या धम्माचा हा सार आहे. आणि त्यामुळे आपण सार मर्यादित करून सांगल्यामुळे उपासकांनो आपल्या बौद्ध धम्माचा प्रसार पाहिजे तसा झाला नाही. आपण त्याला अंधश्रद्धा आडंबर मध्ये गुंतवून चालत आहोत. त्यानंतर मी बोलेल. मला जो विषय दिला, जे इतर वक्त्यांनी मतं मांडली ते आपल्या परीने परफेक्ट असतील, परंतु जास्त पूजापाठ करणं ती कुठल्याही धर्माची असो, भारतीय संविधानाच्या धार्मिक स्वातंत्र्यावर आता मी बोलतो. भारतीय संविधानाने आर्टिकल 25 मध्ये तुम्ही मला संविधान दिलं. आर्टिकल 25 ते 28 पर्यंत सगळे स्वातंत्र्य आणि त्यांचं मुक्त प्रकटीकरणाचं आचरण हे प्रत्येकाला आहे, तुम्हालाच नाही, प्रत्येकाला आहे. परंतु हे करत असताना काय करायला पाहिजे? तुम्ही हे करत असताना सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य
व प्रकरण 3C म्हणजे फंडामेंटल राईटशी विसंगत असं कुठलंही कृत्य करू नये अशा प्रकारचं धार्मिक स्वातंत्र्य सर्वांना भारतीय संविधानाने दिलेलं आहे. परंतु होतं कसं, 22 जानेवारी या देशामध्ये धार्मिक उन्माद माजला. 22 जानेवारी तो दिवस आठवा. काय झालं होतं मला सांगायची आवश्यकता नाही. अरे जिथं आम्हाला धार्मिक स्वातंत्र्य आर्टिकल 25 नुसार सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य याच्या अधीन राहून उन्माद आणता येत नाही. परंतु या देशामध्ये कुठली तरी मूर्तीची प्रतिष्ठापना झाली तेव्हा नेमकं काय झालं होतं, गावागावात पेशंट असतील, दवाखान्याच्या बाजूला सुद्धा मोठमोठ्याने डीजे आणि साऊंड वाजवण्यात आले आणि तो जल्लोष झाला. महाराष्ट्रामधून महाराष्ट्राचा मंत्री, ज्या देशाच्या संविधानामध्ये स्पष्ट सेक्युलरिझम एक डॉक्ट्रिन झालेला आहे, त्या मंत्र्यांनी आमच्या म्हणजे टॅक्सचा दिलेला पैसा इथून काश यूपी मध्ये गेली. त्यांनी धार्मिक उन्माद आणला. नागपूरचं प्रकरण इथं लोक आहेत, नागपूरमध्ये धार्मिक उन्माद आहे. आणि या देशामध्ये धार्मिक स्वातंत्र्य देताना कंडिशनली धार्मिक स्वातंत्र्य आहे, ते त्यांना नाही तुम्हाला सुद्धा लागू आहे. आणि बौद्धगयामध्ये जो धार्मिक उन्माद त्यांच्यासारखा तुम्ही सुरू केला आहे, तुमच्यातनं त्यांच्यातनं आमच्यात काय फरक आहे. बुद्धिस्ट टेम्पल ऍक्ट हा 1949 आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेव्हा हयात होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली नव्हती. 1956 मध्ये आम्ही न्यू बुद्धिस्ट झालो. वी आर नॉट येट बुद्धिस्ट. आम्ही न्यू बुद्धिस्ट आहोत. कायद्यानुसार एट्रोसिटी मध्ये बौद्ध लिहिलं तर तुमच्यावर अन्याय अत्याचार झाला तरी कुठले हायकोर्ट कन्सिडर करत नाही. यू आर न्यू बुद्धिस्ट. आणि बाबासाहेबांनी जिवंतपणे 1949 मध्ये तो कायदा झाला. आणि या देशाचं संविधान आता राब करून ज्या भीमराव बाबासाहेब आंबेडकर आमचा बाप समजतो, आमचा सर्वांचा आदर्श समजतो, त्यांनी संविधान सभेमध्ये 2 मार्च 11 महिने 17 दिवस राबून या देशाचं लेंथियस्ट संविधान दिलं. आणि त्यावरही लोक बोलायला लागले. आता एकाने परवा सांगितलं, विजय कुमारजी परवा एकाने सांगितलं की भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 13 मध्ये असं लिहिलं आहे म्हणे की हे संविधान लागू झाल्यापासून सर्व कायदे शून्यवत झाले. मग 1949चा टेम्पल एक का शून्यवत झालं नाही. वारे पट्टे, अरे संविधानाचे एबीसीडी समजत नाही. हे संविधान जे पुस्तक तुम्ही मला दिलं याच्यावर मास्टर डिग्री ना पीएचडी करतो आम्ही. मी स्वतः एलएलएम ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि कॉन्स्टिट्यूशनल लॉ आहे. मला समजताना मोठा प्रश्न पडतो. आणि या संविधानामध्ये आर्टिकल 13 मध्ये जे खंड 1 मध्ये जे बोलण्यात आलं आहे त्याचा अर्थ न समजता सर्व कायदे शून्यवत झाले असा मेसेज सर्क्युलेट करण्यात आला. मला एक सांगा, इथं किती लोक लॉशी संबंधित ज्यांना ज्ञान आहे? तुम्ही खरेदी विक्री करता ना? खरेदी विक्री मध्ये 1933चा सेल्स अँड गुड्स ऍक्ट कधीचा आहे? 1930 आहे. त्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगेल की जेव्हा तुम्ही कुणाला तरी चेक देता जेव्हा तो चेक बाउन्स होतो 138 कलमानुसार नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट नुसार हा 1881चा आहे. कधीचा आहे? 1881चा आहे. आणि जो आता न्याय संहिता बदलवण्यात आली होती आणि साक्ष्य संहिता बदलवण्यात आली होती ती आयपीसी इंडियन पिनल कोड 1860चा आहे. तुमच्या शाळा कॉलेज आहे त्या 1860च्या आहेत. अनेक कायदी ऍक्ट पासून विडोज मॅरेज ऍक्ट 1856चा आहे. कोण सांगितलं तुम्हाला आर्टिकल 13 मध्ये असं लिहिलं आहे? आर्टिकल 13 कायद्याचं ज्ञान आहे. आर्टिकल 13 मध्ये असं म्हटलेलं आहे या पार्टशी विसंगत म्हणजे फंडामेंटल राईट पार्ट 3 मध्ये 12 ते 35 जे आपलं फंडामेंटल राईट आहे त्या फंडामेंटल राईटशी विसंगत जे कायदे आहे ते शून्यवत होतील.
फंडामेंटल म्हणजे मौलिक अधिकाराची विसंगत जर ब्रिटिश कॉलनीत काही कायदे झाले असतील ते शून्यवत होतील, इतर कुठलाही कायदा शून्यवत होणार नाही। आणि त्यानंतर राज्य सरकारला फंडामेंटल राईट मध्ये जे जन आता सुरक्षा संहिता म्हणून एक येत आहे त्या फंडामेंटल राईटला हस्तक्षेप करण्याचा कुठलाही अधिकार नाही, हे 13(2) मध्ये एक्सप्लेनेशन करण्यात आलं आहे। त्यानंतर पुढे 35 सेक्शन मध्ये याचा खुलासा दिलेला आहे की 13चा खुलासा 35 सेक्शन मध्ये दिला आहे आणि त्यामध्ये सांगला आहे 372 कलमामध्ये घरी जाऊन बघा, त्या कलमामध्ये लिहिलेलं आहे जे फंडामेंटल राईट्सची वेगळे कायदे आहेत, मग जो बुद्धिस्ट टेम्पल एक्ट असो की एट्रोसिटी एक्ट नाही काय म्हणतात त्याला, सोसायटी ट्रस्ट एक्ट असो की तुमचा नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स असो की किंवा कॉन्ट्रॅक्ट एक्ट असो किंवा विडोज मॅरेज एक्ट असो, इतर कितीतरी कायदे ब्रिटिश कालीन आज एक्टिव्हिटीज आहे ते फंडामेंटल राईट्सची विसंगत नाही। आणि असे कायदे जोपर्यंत पार्लमेंट किंवा लेजिस्लेचर त्याला मॉडिफाय करणार नाही तोपर्यंत तो कायदा कधीही शून्य नल अँड वाईट होत नाही। परंतु आमच्या लोकांना कायदेशीर ज्ञान असल्यामुळे ऑलरेडी बुद्धिस्ट टेम्पलची केस सुप्रीम कोर्ट मध्ये आहे आणि सुप्रीम कोर्ट मध्ये एखादी मॅटर असते तेव्हा पब्लिकला डेमॉन्स्ट्रेट करण्याचा काही अधिकार नसतो, जरी तो तुम्हाला 19 मध्ये अधिकार असला तरीही आपले लोक राजकीय पोळी शिकवण्यासाठी आणि भिकूंचा आडंबर मागवण्यासाठी हे आंदोलन करून तुमचा वेळ, पैसा, श्रम सर्व वाया जाणार आहे। आणि जो समाज पैसा, वेळ आणि श्रम याची कदर करत नाही त्या समाजाची आर्थिक उन्नती, आपण किती कपडे घातले तरी माहित आहे की लोकसभा विधानसभेचं जेव्हा इलेक्शन असते तेव्हा आपण एकही विधायक उभा करण्या इतपत लायक आर्थिक दृष्ट्या एकही सक्षम नाही। एखाद्या शाळा कॉलेज मधील आपण एखादी प्रोफेसर झालो तरी आपली आर्थिक उन्नती त्या दृष्टीने नसते। याचं कारण असं आहे की आमची आंदोलन जसं बुद्धिझमची व्याख्या वेगळ्या दिशेने सांगण्यात येते, आंदोलन करताना घटनेचं एबीसीडी माहित नाही, घटनेमध्ये जर कायदा झाला तर त्याला ज्युडिशियली रिव्ह्यू म्हणतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समिती असताना खूप मोठं डिपेंड केलं होतं, इट इज इसेन्शियल अँड नेसेसरी ज्युडिशियली रिव्ह्यू म्हटलं। ज्युडिशियली रिव्ह्यू म्हणजे तुमच्यावर जर कायद्याने कुठला अन्याय अत्याचार केला तर आर्टिकल 32 नुसार तुम्हाला सुप्रीम कोर्ट मध्ये लिटिगेशन दाखल करता येते, आर्टिकल 226 नंतर हायकोर्टामध्ये लिटिगेशन दाखल करता येते, 131 आर्टिकल 136 आणि 256 जर कोणी व्हायलेशन करत असेल कुठलंही सरकार तर त्या सरकार विरुद्ध तुम्हाला लिटिगेशन दाखल करता येते। परंतु आम्ही मात्र पॉलिटिकल लीडर त्यांनी राम मंदिर उभं केलं त्याचं कारण होतं त्यांना पंतप्रधान बनायचं होतं, राज्यात कक्षेबाहेर जाऊन राज्य कारभार करायचं होतं। तुमचा नेमका उद्देश काय, असं कुठलं पॉप्युलेशन आहे ज्या एरियातून तुम्ही लोकांना अति धार्मिक बनवून, आणि म्हणून मी सांगतो अति धार्मिक उन्माद, अति धार्मिक उन्माद तो देश प्रगतीला, मी सायकोलॉजिस्ट आहे, आय नो मेंटल स्टेजेस, I know the problem of mental, I know how to diagnose the mental stages. MSc क्लिनिकल सायकोलॉजी केलेला माणूस मी आहे, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मेंटल हेल्थ केलेला माणूस आहे मी, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा गायडन्स अँड काउन्सिलिंग केलेला माणूस आहे मी। नागपूर पासून एम्स पासून पेशंट माझ्याकडे असतात आणि त्या मेंटल स्टेजच्या सर्व स्टेजेस माहित आहेत। केवळ पोथीपाठ शिकून नाही आलेला और प्रॅक्टिकल करून आयुष्य जगणारा माणूस आहे। आणि मेंटल जर अति धार्मिक वेडेपणा रात्रंदिवस जर तुम्ही केला, अति धार्मिक हा एक प्रकारचा वेडेपणा असतो। मुस्लिम आणि हिंदू मध्ये तुमच्याकडे नेमका फरक काय? मग अति धार्मिक उन्माद देश प्रगतीला घातक आहे। आज जे हिंदुइझमचा अति धार्मिक उन्माद सुरू आहे तो कोणाला घातक आहे? मुस्लिमाचं नागपूरला जे सुरू आहे, औरंगाबादपुराची मकबरा काय त्याचं खडगा उठवण्याचं सुरू आहे, हे काय आहे? आणि तुम्ही 1949 चा कायदा रद्द करा, काही गाड्या भरून लोकांचा पैसा, वेळ, श्रम कायदेशीर न लढा, पण देर आर द लीगल रिमेडीज। समाजाकडे पहिलं धार्मिक उन्माद मारून आमचा पराजय झालेला आहे। या घटनेला अति धार्मिक उन्माद राज हो
मी तुम्हाला एक संविधान तज्ञ म्हणून सांगतो, त्यांचा अति धार्मिकपणा, मुस्लिमांचा अति धार्मिकपणा, ख्रिश्चनांचा अति धार्मिकपणा, ज्याला रिलिजियस हिस्ट्री म्हणतात, बुद्धिझमचा अति धार्मिकपणा, महायान, हिनयान आणि वज्रयान या सर्वांचा अति धार्मिकपणा, ज्या बापाने तुमच्या मेहनत घेऊन 2 वर्ष 11 महिने 17 दिवस राबून संविधान लिहिलं, ज्या बाबासाहेबांनी आर्टिकल 395 नुसार जो 1935 चा इंडियन ऍक्ट रद्द केला, इंडियन इंडिपेंडंट ऍक्ट 1937 चा निरसन केला आणि एबोलिशन ऑफ प्रिव्ही काउन्सिल शून्यवत केलं, त्या बाबासाहेबांच्या संविधानाला तुम्ही सुद्धा धोका पोहोचवणार आहे अति धार्मिक म्हणून. बुद्धांनी कधी नाही सांगितलं तुम्हाला अति धार्मिक बनण्यासाठी. बुद्धांनी सांगितलं माझा धर्म परिस्थिती सापेक्ष आहे, माझ्या धर्मामध्ये काळानुसार बदल पाहिजे. तुम्हाला जे स्वातंत्र्य दिलं अत्यंत मोलाचं स्वातंत्र्य दिलं आहे, ते स्वातंत्र्य एखाद्या धार्मिकतेमध्ये घुसून स्वतःमध्ये रिलिजियस हिस्ट्री धारण करण्यापेक्षा पोरांना आपल्या उच्च प्रतीचं शिक्षण द्या, प्रगतीचं शिक्षण द्या, पोरांना चांगलं कोचिंग द्या, पोरांना चांगलं ऍडव्हान्स एज्युकेशन द्या, ज्या एज्युकेशन मध्ये डायरेक्ट नोकरी तुमच्या घरी येतं. पोरांना असं शिक्षण द्या की जो संविधान तज्ञ झाला पाहिजे आणि संविधान होणार झाले. तुम्ही कसे रोखणार आहे? कोणत्या मोर्चाने सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचे कायदे बदलतात? संविधानाला वाचवायचं असेल तर आमच्यासारख्या, म्हणजे मी काही विद्वान नव्हे जगाचा, परंतु जिथपर्यंत मला संविधान समजतं, संविधान मी वाचलं, संविधाना पलीकडे जाऊन ऍडव्हान्स कॉन्स्टिट्यूशनल लॉ केला. जगाचे सर्व अमेरिका, कॅनडा, इंग्लंडला लिखित संविधान नाही, ज्या राष्ट्राने तुमच्या राज्य केलं. अमेरिकेचं जे पहिलं संविधान त्याचे फक्त 15-16 पेजेस आहे आणि 7 आर्टिकल आहे, जे तुमच्या म्हणजे माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वंशाचं रक्त माझ्या रक्तात खळखळतं, माझ्या शरीरात खळखळतं, त्या वंशजाचा वंश म्हणून सांगतो. आमचा वंश हा इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटीमुळेच या सर्वांवर मात करू शकतो. अन्यथा आपण जर घोळका जाहीर केला तर तुमच्याकडे त्याला म्हणतात रिव्हॉल्युशन अँड काउंटर रिव्हॉल्युशन. बाबासाहेबांचं क्रांती आणि प्रतिक्रांतीवाचा या देशातून बुद्धिझम असाच गाढ झाला आणि आता तर आपण तिबेटियन बुद्ध नव्हे, अरुणाचलचे बुद्ध नव्हे, आम्ही आसामचे बुद्ध नव्हे, आम्ही महाराष्ट्राचे बाबासाहेबांनी दिलेले नव्यान बुद्धिस्ट आहोत, जे बाबासाहेबांनी त्याला बायबल म्हटलं होतं. परंतु साहेब, या बुद्धांनी धम्मा ग्रंथामध्ये जे बाबासाहेबांनी जे नवीन जगाला संदेश दिला, ते जगाला संदेश न देता आमच्या भिक्खू लोकांनी काय केलं, बाबासाहेबांचं इंट्रोडक्शनच कापून पुस्तक छापणं सुरू केलं. कारण काय, बाबासाहेबांनी भिक्खू कसा असावा, भिक्खूला संपत्ती नसावी, भिक्खूला घर नसावं, भिक्खूला पत्नी नसावी, भिक्खूनी ब्रह्मचारी राहावं, भिक्खूनी पंचशीलाला व्रताप्रमाणे पालन करावं. परंतु आमचे भिक्खू बोललं तर वाईट वाटेल, त्यांना घरही आहे, मी नावं घेणार नाही, त्यांना प्रॉपर्टी शिवाय जमत नाही, त्यांना प्रपंचाशिवाय जमत नाही ना. आमच्या भोड्या बायका, आमच्या भोड्या स्त्रिया नतमस्तक असतात. तो कुठून आला? आता आनंद भिक्खू नाहीये, कोई आनंद भरते नहीं है अभी. सब किसी के बीवी नहीं छोड़ा, किसी को लेप्रेसी हो गई, किसी को नौकरी नहीं मिली, किसी को नौकरी से निकाल दिया, कोई पागल निनानीस हो गया. पोट भरासाठी असे भंते, आणि हे भंते केवळ पोट नाही भरत राजे हो. Why I'm angry with these people? Infactual. मी का असं बोलतोय हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. अरे हे लोक बाबासाहेबाला भदंत वास्तविक चंद्रमणीने दीक्षा देताना म्हटलं होतं. काय म्हटलं होतं आठवते? बाबासाहेब आप आधुनिक बुद्ध हो. चंद्रमणीने काय म्हटलं होतं? बाबासाहेब आप आधुनिक बुद्ध हो. हे भिक्खू लोक बाबासाहेबांचा 6 डिसेंबर आपण महापरिनिर्वाण म्हणतो, हे सांगतात. 10
सोडणार आहे की बाबासाहेबाला 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण म्हणू नका. एक बुद्धिस्ट विद्वान आहे, बाबासाहेबाला बुद्ध समजणं हे समाधानापुरतं आहे. एक प्रोफेसर आहे, तो सांगतो, मी सर्व तडीपार पाली ज्ञानी सर्वांना सांगतो, बाबासाहेब हमारा बाप है, बाबासाहेब हमारी आन है, बाबासाहेब हमारी शान है. समय आया तो सीने में गोली खाएंगे, लेकिन बाबा साहब को कोई आधुनिक बुद्ध नहीं बोलने वाला है, उसे दबाकर कुचल कर रख देंगे, क्योंकि बाबा साहब हमारे लिए सब कुछ है. बाबा साहब जे लोक 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण म्हणू नका, त्यांचं उत्तर कसं आहे माहित आहे? बुद्ध कधी बनतो हे सांगून राहिले. पाली त्रिपिटक घराघरात पाली वाचवा. सांगतात की बाबासाहेबाला बुद्धत्व प्राप्तच नाही झालं. तर बुद्धत्व माणूस तेव्हा होतो की जेव्हा त्यांच्या शरीरातून काय निघतात, किरणे निघतात. वारे बंजा शिकलाय MBA मेंटल हेल्थ सायन्सचं चाराचं नॉलेज नाही. मी एक मनोवैज्ञानिक आहे. जगामध्ये कुणाच्या शरीरातून किरण निघत नाही, कोणाच्या शरीरातून किरण निघत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेलं ते प्युअरली विज्ञाननिष्ठ धम्म आहे. फक्त बुद्ध आणि धम्म सांगणारा, बुद्ध आणि धम्माचे संदर्भ सांगणारा तोच आंबेडकरवादी होऊ शकतो. किरण निघतात म्हणून सांगणारा. आणि म्हणून बाबासाहेब हे आधुनिक बुद्ध संबोधता येत नाही. अशा लोकांना बोलावताना भाषणे ऐकतात. तिसऱ्यांदा म्हटलं की बाबासाहेबांच्या 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण काऊन नाही म्हणायचं, तोही सांगतो परिनिर्वाण म्हणता येईल, परंतु महापरिनिर्वाण फक्त भिक्खूंनाच म्हणायचं मिळेल. कोणाला म्हणायचं? भिक्खूंना. कारण त्यांचं महापरिनिर्वाण होते जंगलात राहू कुठले पुस्तक वाचन न करताना. अरे जगाच्या इतिहासामध्ये बाबासाहेबाला महापरिनिर्वाण काय, त्याच्या पलीकडला कुठलाही शब्द असेल तो शब्द मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोधामध्ये लावू. महापरिनिर्वाण पलीकडला कुठला शब्द असेल, कारण वो हमारी आन है, वो हमारी शान है, वो हमारा बाप का बाप है. उन्होंने हमें सब कुछ दिया. आज हम यहाँ खड़े हैं, आज हम बात कर रहे हैं, किसी से लड़ते हैं, झगड़ते हैं, इंटेलेक्चुअल बलबूते में चलते हैं, खाते हैं, जो आराम करते हैं, जो ऐश आराम की जिंदगी, कल तक हम कहाँ थे, आज हम कहाँ है. और इस परिस्थिती में बाबा साहेबाला महापरिनिर्वाण नका म्हणू. एका भिक्खूनी जावई शोध लावला. एका भिक्खूनी सांगितलं की बाबासाहेबाला आधुनिक बुद्ध म्हणू नका. राजे हो, अशा लोकांपासून तुम्ही सावध राहा. हे लोक धम्म प्रचारक नव्हे. माझे 3 पुस्तक आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर. मी तुमच्या लायब्ररीला देण्यासाठी माझे 2 पुस्तक आणले आहेत, परंतु यांचे भाषण इकडे होतात तरी पुस्तकं तिकडे लागतात. हे बिझनेसमॅन आहेत. आपलं मोठंपण, मी माझं मोठंपण सांगण्यासाठी नाही आलो. तुमच्या मुलाला इंजिनिअरिंग मेडिकल परिचय देताना त्यांनी त्रोटक सांगलं होतं. 2003 पूर्वी आमच्या समाजाची SC NT SBC OBC ची सुद्धा पोरं कायम विनाअनुदानित इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजला किती शिकली तुमच्या गावातून सांगा. 2003च्या पूर्वी तुमच्या गावातून राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये किती पोरं जाऊन शिकले. तुमच्या गावातून कायम विनाअनुदानित मेडिकल कॉलेजला किती पोरं जाऊन शिकले. याचं कारण काय असेल? इथं हमारे पीडी काटकर बैठे हैं. याचं कारण होतं की इंजिनिअरिंग कॉलेजची फीस 35,000 पर ईयर होती आणि सरकार तुम्हाला शिष्यवृत्ती देत नव्हती. हे जेव्हा मी अधिवाक्यात असताना लक्षात आलं, त्या डीएडचे 17 पोरं घेऊन मंत्रालयापर्यंत सतत पाठपुरावा केला. एवढंच नव्हे तर लेखू लावले. शासन दरबारी जाऊन मुन्शीलाल गौतमच्या टेबलवर कळालो, फायनान्स मिनिस्टरकडे जाऊन कळालो, तुम्ही खुशाल विना अनुदानित कॉलेज काढा, परंतु आमच्या शिष्यवृत्तीची कंडिशन जी आहे
ती लागू करा आणि रिएम्बर्समेंट जेवढी आपण फीस भरतो तेवढी फीस वापस करा। हे जेव्हा ध्येय धोरण 2003 आणि 2007 पासून रेग्युलर झालं तेव्हा तुमचे पोरं मेडिकल इंजिनिअरिंग मध्ये शिकत आहेत, एका घरचे 4 शिकत आहेत। आणि म्हणून मौलिक समस्या अत्यंत महत्वाच्या आहे। एखाद्या टेम्पल पेक्षा टेम्पल मुक्त झालं नाही झालं काही फरक नाही पडणार। आम्ही धार्मिक उन्माद जर माजवू तर धार्मिक उन्मादाचे बळी आपणच ठरवू आणि उलट बाबासाहेबांच्या संविधानाला आणि बाबासाहेबांच्या तुमच्या आमच्या व्यक्तित्वाला आणि तुम्हाला माहित नसेल आमच्याकडे परवा आमच्या एका एट्रोसिटी केस मध्ये सेनानी म्हणून झगडणारा एका सरपंचाचा भर दिवसा ऍक्सिडेंट करून खतम करण्यात आलं, जे एट्रोसिटीच्या केस मध्ये माझ्या सोबत सतत पाठपुरावा करत होते। विचार करा आजही तुमच्याकडे तुम्हाला वाटतंय काय जातीयता बदलली? आमचे आपसातले हेवे दावे। मला तुम्हाला पुन्हा प्रश्न आहे, माझ्याकडे इथली गडचिरोलीची लोक आली होती, साहेब म्हणे तुम्ही महाराष्ट्राचं संविधान बचाव आंदोलनाचे अध्यक्ष बना। मी त्यांना म्हटलं नेमकं करता काय तुम्ही? माझा प्रश्न तुम्हाला आहे, आम्ही एवढे विद्वान आणि इंटेलेक्च्युअल आहोत का? आमच्या संघटना बाकीच्या तुलनेनं भरपूर आहेत। कशासाठी संघटना आहे? कशासाठी? किती आम्ही समाजाच्या समस्या सोडवल्या। भारतीय बौद्ध महासभा ज्यांना आम्ही उपासिका म्हणतो, मी टीका करणार नाही, त्यांचं एक लेकरू, त्यांचं दुसरं लेकरू, त्यांचं तिसरं लेकरू काय करते हो? काय करते नेमकं सांगा। तुम्हाला माहित आहे तर तुम्ही कार्यकर्ता असाल, समाजातील रिजेक्टेड लोकांना एमपी फॉर्म वाटणे मी राजकीय नाही, त्यात ते प्रयोग चाळीपूर्वी पक्षाने केले आणि त्याच्यामुळे श्रीमंत हा श्रीमंत होत चालला, कार्यकर्त्याला गरीब करायचं नाही म्हणते। आणि तुमच्या गावातला एखादा माणूस गब्बार श्रीमंत होतो आणि ज्यांनी या लोकांसोबत काम केले ते गब्बार श्रीमंत आहेत। समाजाच्या समस्या आजही पैसे शिष्यवृत्ती जर नाही भेटली तर भराला पैसे नाही। अख्ख्या महाराष्ट्रामधून मला अख्ख्या भारतामधून फोन येतात। आजही तुम्हाला माहित नसेल ज्यांचं 2.5 लाखाच्या वर उत्पन्न आहे, आदिवासीचं 1.5 लाखाच्या वर उत्पन्न आहे, त्यांना त्यांचा मुलगा परराज्यात MBBS करायला गेला तर त्याला पूर्ण 15-20 लाख रुपये भरावे लागतात। आणि हे सरकार 2014 मध्ये आल्याबरोबर सर्वप्रथम तुमच्या शिष्यवृत्तीवर त्यांनी आक्रमण केलं आणि बाहेर राज्यात जे प्रिन्सिप सुरू होती, विभागून सुरू ठेवली होती ती बंद केली। ओबीसी NTVJ SBC आजही त्यांना अक्कल नाही। त्यांची सत्ता जसं बहुजन कल्याण मंत्रालय सामाजिक न्याय मंत्रालयातून बाहेर पडलं तर त्यांची शिष्यवृत्ती 2017 पासून 22-23 पर्यंत वाटप झाली नाही। आज जो माणूस तुमच्या समोर उभा आहे तो मंत्रालयात तो सेक्रेटरीत केला आणि सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडलं आणि आता त्या पोरांना अलीकडे जुलै मध्ये मेडिकल शिकणाऱ्या बाहेर राज्यातल्या पोरांना लाखो रुपये वाटप झाले। माझ्या बोलण्याचं मी काय खूप काम केलं नाही, परंतु मी माझ्या समाजाच्या मौलिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला। एक गाव आहे, कसं आपलं आंदोलन असायला पाहिजे, आपल्या आंदोलनाच्या पॅरामीटर बदलला नाही तर समाज आहे तसाच राहील। आपल्या वक्त्याचं पॅरामीटर बदललं नाही। मी भारतीय बौद्ध महासभाचा आहे, मी त्यांना विचारलं भारतीय बौद्ध महासभा नेमकं करते काय? एका गावाला पोरांना आईला मारून टाकलं, 9व्या वर्गापासून आमच्या जातीच्या पोरी सेक्शुअल हॅरेस मध्ये आहेत। भारतीय बौद्ध महासभा घराघरात कोर्टापर्यंत भांडण, मी वकील म्हणून माझ्याकडे माझ्या समाजाची केस आली। सर्वप्रथम म्हणतो की या बाईच्या पतीला बोलवा, सामाजिक समझोता होत असेल तर कोर्ट कचेरा कशासाठी? एट्रोसिटीचं तुम्हाला सांगत आश्चर्य वाटेल, एका पोरीवर एट्रोसिटीचा आहे, एट्रोसिटी एका पोरीने एकावर रजिस्टर केली, एका इतर मागासवर्गीयच्या माणसाने काय करायला पाहिजे? भांडायला पाहिजे, त्यांचा अधिकार आहे कारण कायदेशीर तो मार्ग आहे। परंतु आमचाच वकील, तुमचाच वकील एट्रोसिटी लूज करण्यासाठी पैशासाठी सेल खातो। एट्रोसिटी ही आर्टिकल 17 मधून एबोलिशन ऑफ अनटचेबिलिटी मधून आली आहे, म्हणून SC ST प्रिव्हेंटेशन ऍक्ट बनला 1951 मध्ये।
जर आज जी मी केस म्हणतोय, ज्या गावची हायकोर्टामध्ये रद्द करण्यासाठी 11 लोकांना सेशन कोर्ट मधून बेल नाही भेटू दिला, ते आता एट्रोसिटी रद्द व्हावी म्हणून हायकोर्टामध्ये रद्द करासाठी गेले। माय माऊल्यानो, भारतीय संविधानाच्या आर्टिकल 141 नुसार 142 नुसार सुप्रीम कोर्टाने दिलेलं वर्डिक संपूर्ण भारताला लागू होतं। जर महाराष्ट्राच्या हायकोर्ट बेंच नागपूरनं जर 3S 3R हे जर क्वाश FIR 136 FIR आहे, त्या FIR जर रद्द केला तर उद्या तुम्हाला अश्लील भाषेनं हा समाज बोलवल्याशिवाय राहणार नाही। मग मला सांगा, टेम्पल मुक्तीचा आनंद महत्वाचा आहे की तुमची एट्रोसिटी फंडामेंटल राईट मधून तुम्हाला डिग्निटी आणि स्टॅटसचं आयुष्य जगण्यासाठी घटनेमधून तयार झालेली आहे ती वाचवणे महत्वाची। आमचा वकील मात्र एट्रोसिटीला पैशासाठी, मी वकील आहे, व्यवसाय, मी मेंटल हेल्थ स्पेशालिस्ट असून वकील सुद्धा आहे। माझ्याकडे एट्रोसिटीच्या विरोधात जर कोणी 1 लाख 2 लाख जरूर आणून जर टाकले, इट इज माय एथिक्स, आय वोंट स्टँड अगेन्स्ट ऑफ माय सोसायटी। मला पैशाची पर्वा नाही। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे। लोक मला हा प्रश्न विचारतात, तुम्हाला माहित आहे परिचय दिला माझा, आणि एक मिनिस्टर होता ज्याचं सर्वश्रेष्ठ डिग्रीधारी म्हणून नाव आहे, त्या डिग्रीधारी मिनिस्टर कडे 15 डिग्र्या होत्या। जो माणूस आता मोठं पण सांगू नये, पण तुमच्या आमच्या समाजाचं भूषण आहे, त्या माणसाकडे 15 डिग्र्या होत्या। हा जो बोलणारा माणूस आहे 19 डिग्र्या पार केलेला माणूस आहे। लोक मला विचारतात की साहेब तुम्ही शिकले कधी? अरे माझा बाप, ज्याला मी माझ्या जगण्याचा आदर्श मानतो, ज्याला मी त्यांच्या शब्दाचा आदर्श मानतो, त्या माणसाला दिवा नव्हता, कंदील नव्हता, अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये शिष्यवृत्तीच्या याच्यावर तो अमेरिका इंग्लंड मध्ये जाऊन शिकून आला, एवढा शिकून आला, MA MSc PhD DSc LLD बार घेतला। क्या बात है? अरे त्या माणसाने त्या काळात जिथं पाणी मिळत नव्हतं, जिथं सतरंज्या टाकल्या जात होत्या, त्या माणसाने त्या काळात शिक्षण घेत असेल तर ज्या बाबासाहेबाला मी आदर्श मानतो, त्या बाबासाहेबांच्या आदर्शाला मानून मी माझं शैक्षणिक जीवन इतकं हायस्ट केलं। बोललं तर अतिशयोक्ती येईल, कोई महाराष्ट्र का लाल मेरे से टकराने की हिम्मत नहीं करता, कारण भारतामध्ये संविधानाने दिलेले 3 क्षेत्र आहेत, कार्यपालिका, न्यायपालिका आणि विधानपालिका। म्हणजे कायदे बनवणारे 3 विंग्स, लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह। लेजिस्लेटिव्ह एक्झिक्युटिव्ह म्हणजे लेजिस्लेटिव्ह एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियल 3 विंग्स आहे आपल्या देशाचे, भारतीय संविधानाने दिलेले। भारतीय संविधानाने आपल्याला हे 3 विंग दिले आहे देशामध्ये शासन प्रणाली चालवणारे। लेजिस्लेटिव्ह एक्झिक्युटिव्ह म्हणजे लेजिस्लेचर म्हणजे काय म्हणतात खासदार आणि आमदार, आणि एक्झिक्युटिव्ह म्हणजे याच्यातून होणारे मंत्री आणि त्याला फॉलोअप करणारे ऑफिसर एक्झिक्युटिव्ह नसतात, परंतु विंग ऑफ द एक्झिक्युटिव्ह म्हणतो आपण, म्हणजे कॅबिनेट मंत्री, राज्यपाल आणि राष्ट्रपती। आणि ज्युडिशियरी म्हणजे या देशाचं सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट। आणि या लेजिस्लेटिव्हला म्हणजे विधानपालिकेला कार्यपालिका जबाबदार आहे, म्हणजे एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेचरला जबाबदार आहे, लेजिस्लेचर एक्झिक्युटिव्हला जबाबदार आहे। परंतु या देशामध्ये ज्युडिशियरी इट इज इंडिपेंडंट। फक्त आमच्यामध्ये वकिलाच्या फौजा तयार नाही झाल्या। ज्युडिशियरी विधानसभेमध्ये जे बिल येतात, उपरे साहेब, वानखेडे डॉक्टर साहेब, वाघमारे साहेब, आपण सर्वांच्या साक्षीने सांगतो, विधानसभेमध्ये आमच्या भाषण याच्यावर गदा आणण्यासाठी जे बिल होत आहे, मला लोकांनी लिहिणारी सांगितलं की साहेब म्हणे याच्यावर काही करा। मी 100% तुम्हाला आश्वासित करतो, जर हे बिल आलं हायकोर्ट मध्ये, ज्युडिशियल रिव्ह्यू सर्वश्रेष्ठ शस्त्र असते, ते शस्त्र घेऊन मी 100% त्या बिलच्या विरोधात मला घटनेने दिलेल्या अधिकाराचं पालन करेल आणि तुमच्या आमच्यासाठी 100% लढेल। आणि या देशामध्ये ज्युडिशियरी सुद्धा, न्याय व्यवस्था सुद्धा, देशाचा सुप्रीम कोर्टचा CJ सर्वश्रेष्ठ असतो, तोही मात्र एक एथिक्स असते जस्टिसचं, की जस्टिस हा कधीही राज्यकर्त्याच्या घरी जात नाही,
पंतप्रधानाच्या घरी जात नाही, परंतु पंतप्रधानास चीफ जस्टिसच्या घरी जातात. हे तुमच्या आमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. मंदिर मुक्तीमध्ये व्यस्त न राहता ज्युडिशियरी मध्ये आपले इंटेलेक्च्युअल पोरं पाठवा आणि एक फौज तयार करा की जे तुमच्या भारतीय संविधानाचं लेजिस्लेचरनं केलेल्या कायद्याला चॅलेंज केलं पाहिजे. आणि तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य जसं आहे ते उन्माद गाजवतात. तुम्ही जास्त उन्माद गाजवला. 22 जानेवारी पासून या देशामध्ये रिलिजियसचा उन्माद सुरू झाला आणि रिलिजियसचा उन्माद जास्त न करता आपल्या लेकरांना जो संविधानिक अधिकार दिलेला आहे, सामाजिक सुव्यवस्थेच्या अधीन राहून, नीतिमत्तेच्या अधीन राहून आणि आरोग्याच्या अधीन राहून आणि 3 म्हणजे पार्ट 3 22 ते 35 ब्रीच होणार नाही, वाईड होणार नाही याच्या अधीन राहून धार्मिक स्वातंत्र्य प्रत्येकाने उपभोगा. प्रत्येकाच्या आस्था आहे, निष्ठा आहे, अशा प्रकारच्या स्वातंत्र्य उपभोगून बुद्धिझमचा तुम्ही, कारण ही धम्म परिषद आहे आणि मी त्याचा अध्यक्ष आहे, मला ऑफकोर्स वाटेल की बुद्धिझमचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे. परंतु हिनयान आणि महायान वज्रयान थेरावाद याचा प्रचार न करता बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं नवयान आहे त्याचा प्रचार प्रसार करावा. बाबासाहेबांचं बुद्ध आणि धम्मा हे त्यांचा धम्मग्रंथ हे सर्व प्रश्नाचं उत्तर देतं. बाबासाहेबांनी सर्व संदर्भ जगाचे नाकारले. ते संदर्भ हिनयान आणि महायान वज्रयान पुन्हा तुम्हावर थोपत आहे. हमको चीन का नहीं, हमको जापान का नहीं, हमें श्रीलंका नहीं, हमारे इंडिया में जो डॉक्टर BR अम्बेडकर ने नवयान दिया वही हमें चाहिए. अगर हम वही चलाते हैं आणि त्याचाच प्रसार करू तर आपलं संविधान सुद्धा धोक्यात येणार नाही. आणि संविधानाचं प्रोटेक्शन करण्यासाठी आपण सर्व एकजूट होऊया. आणि जाता जाता एवढंच म्हणेल की मी शेवटचं बोलतो, किसको कहू अपना, किसको कहू पराया, किसको कहू अपना, किसको कहू पराया, किस पे करूं आस, अरे किस पे करूं विश्वास, किसको कहूं अपना, किसको कहूं पराया, किस पे करूं विश्वास, किस पे करूं आस, बांट रहा हूं सब कुछ जो है मेरे पास, बांट रहा हूं सब कुछ जो है मेरे पास. यासाठी म्हणतो हजारो पोरं मी पैसे देऊन शिकवली, हजारो पोरांना यहाँ भैया साथी आहे, अनेक लोकांच्या फीस भरल्यात, अनेक लोकांना मदत केली आणि उच्च शिक्षण देऊन असे बारूद तयार केले आहेत. ते पुढे कळतील. आणि म्हणून जाता जाता आपण सर्वांची रजा घेतो. आपण मला बोलावलं, जेवताना सुद्धा सॉक्रेटिस बोललो, थोडस दुखावलं असाल तुम्ही. खाण्यापेक्षा ज्ञानाला शरण जा, बुद्धिवंताला शरण जा. मी जर तुमच्या दृष्टीनं असेल, माझी डिग्निटी स्टेटस वाटत असेल, माझ्या बोलण्याने नक्कीच काही लोक हतबल झाले असेल, परंतु माझं नाव ज्याप्रमाणे आहे, यू नो माय नेम, यू हॅव ऑलरेडी रेड इट, त्या नावाप्रमाणे वागतोय, जगतोय. आयोजकांनी मला संधी दिली आणि आपण सर्वांनी ऐकलं. आपला मी ऋणी आहे. जय भीम, जय संविधान, जय भीम. धन्यवाद ॲडव्होकेट डॉक्टर सत्यपाल काटकर साहेब. अत्यंत प्रखर